नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज खास मुलांसाठी घेऊन आलेले आहे मी एक नवीन रेसिपी। तर आज मी बनवणार आहे सर्वांची आवडती भरली भेंडी। तर भरली भेंडी बनवण्यासाठी मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे इथे। ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली मी आधीच। तर तिला आता कापून घेते मी। भेंडी ही अशा प्रकारे मधून चिरून घ्यायची ज्यामुळे मसाला हा पूर्ण त्यात भेंडीत जातो मग। आणि त्याचे साधारण 1-1 इंचाचे असे सारखे तुकडे करायचे ज्यामुळे ते सारखे वाफले जाते मग। यासाठी मी कवडी भेंडी घेतलेली आहे इथे। तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी चिरून घेणार आहे। भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते आणि भेंडी पचनात सुद्धा मदत करते आपल्या शरीराला। तर आपली भेंडी चिरून झालेली आहे। तर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यात थोडे तेल घातले, जिरे टाकते मी थोडे आणि चिरलेली भेंडी त्यात टाकून द्यायची। आता ते सर्व एकत्र करून घ्यायचं ज्यामुळे तेल सर्व लागून जाईल भेंडीला आणि ती सारखी वाफली जाईल, मस्त अशी खरपूस होईल मग। सुरुवातीला गॅस हा फुलच राहू दिलेला आहे मी। तर आता त्यात अर्धा चमच हळद घातलेली आहे मी आणि अर्धा चमच मीठ घालते। आता गॅस कमी करून घ्यायचा। हळद व मीठ यामुळे ती भेंडी लवकर कोरडी होईल। त्यातील जे चिकट पाणी आहे ते हळदमुळे लवकर कोरडे होते। तर बघू शकतो आपण आपली भेंडी मस्त अशी खरपूस व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यावर वरतून झाकण झाकायचे नाही, झाकल्याने भेंडी ही नरम व चिकट होऊन जाते मग। तर आपली भेंडी अशी झालेली आहे। गॅस बंद केलेला आहे मी। मसाल्यासाठी साहित्य बघूया। तर इथे मी 1 वाटी चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरा खीस, कोथिंबीर, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 10-12 पाने कढीपत्त्याची घेतली आहे, 1 लहान वाटी तीळ भाजलेली नाहीये मी, 1 चम्मच लसूण पेस्ट घेतलेली आहे, हळद 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच, जिरे 1 चम्मच, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच आणि 1 कप तेल। आणि भेंडी ही मी आधीच खरपूस अशी पॅनवर परतून घेतलेली आहे। चला तर मसाला बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मी भाजलेले शेंगदाणे आणि तीळ हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात 1 कप तेल टाकले। तर तेल हे तापत आलेलं आहे आता आपलं। त्यात जिरे घातले मी, आता त्यात कढीपत्ता टाकूया, तर बघू शकतो तो तळला गेलेला आहे आता। आता त्यात कांदा टाकूया, कांदा हा फुल आचेवरच तळत आहे मी। कांदा हा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा, असं चारी बाजूने हलवत राहायचं ज्यामुळे तो सारखा तळला जातो मग। तर आपला कांदा हा लालसर झालेला आहे, आता तळला गेलेला आहे तो कांदा। आता त्यात लसूण पेस्ट टाकून देऊया। आता हे मंद आचेवर तळूया म्हणजे सारखं तळलं जाते मग। तर लसूण पेस्ट तळलं गेलेलं आहे, त्यात आता खोबऱ्याचा गीस घालते मी, त्यात ते थोडं लालसर होईपर्यंत परतूया याला पण। सॉरी, मी ते दुसरा मोबाईल घेतलेला आहे। तर
तर आता त्यात लाल तिखट टाकूया, त्यानंतर धने पावडर, हळद, हे सर्व एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर व मीठ हे तळत असताना घातल्याने छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला आणि कांद्यात पूर्ण हे मीठ हे पूर्ण लागून जाते. शेंगदाण्याचा कुट्टा आपण कमी जास्त घालू शकतो. मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचा कुट्टा टाकणार आहे. तिळीचा कुट्टा पण टाकत आहे मी इथे. आता हे सर्व एकत्रित करून घेणार आहे मी, ज्यामुळे सर्व असं एकत्रित असं होऊन जाईल आणि छान असा वास येईल. मग तर आपला मसाला तयार आहे. त्यात परतवलेली भेंडी सुद्धा टाकलेली आहे मी. आता हे सर्व 5 मिनिटं एकत्रित करत राहायचे मंद आचेवर, ज्यामुळे भेंडी आणि मसाला पूर्णपणे एकत्रित होऊन भेंडीला मस्त अशी मसाल्याची टेस्ट येईल. असं सारखं परतवत राहायचं. छान अशी झालेली आहे आपली भेंडी. तर आपली ही भरली भेंडी तयार आहे. मस्त अशी झालेली आहे आपली भेंडी, बघू शकतो आपण. आणि तुम्ही ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भरली भेंडी कशी झाली. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. घरचं खा आणि स्वस्थ रहा.